दिसते की नाही अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच कचोरी। तर ही कचोरी आज आपण घरी बनवलेली आहे। मैदा न वापरता आपण ही गव्हाच्या पिठापासून मिनी कचोरी बनवलेली आहे। त्याचबरोबर यामध्ये तुमच्याकडे फरसाण नसेल, कोणत्याही प्रकारचा शेव नसेल तरीही चालेल। खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही मिनी कचोरी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला आपण 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। इथे साल नसलेली मूग डाळ घेतलेली आहे आणि ती जवळपास आपल्याला 2 ते 3 तास भिजत ठेवायची आहे। तर इथे मी एका बाउलमध्ये ती भिजत ठेवलेली आहे। यानंतर आपण इथे पीठ भिजवून घेऊया। तर या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये बारीक जाडसर रवा, कोणताही रवा असेल तर चालेल। तर या ठिकाणी आपण बारीक रवा घेत आहोत, जो आपला रेग्युलर पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने ते मी 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घेत आहे। 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 4 चमचे बारीक रवा आणि त्यानंतर इथे 2 चमचे बेसन पीठ घेतलं। त्यानंतर या पिठाची चव आणखी वाढवण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घालत आहे आणि तो हातावरती थोडासा आपल्याला क्रश करून घालायचा आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर पिठामध्ये खूप छान येतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे व्यवस्थित सगळे पीठ एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी आपलं जे कुकिंग ऑइल असतं ते 4 चमचे छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पिठावर ओतून घ्यायचं आहे। आणि हे गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण हे चमचाने छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामुळे कचोरी खूप छान अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत होते। कचोरी आपण गव्हाच्या पिठाची बनवतोय, त्यामुळे पिठाला रंग छान येण्यासाठी ते मी चिमूटभर हळद घातलेली आहे। तेल टाकल्यानंतर ते थंड झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हाताने हे सर्व पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला घाई करायची नाही। सावकाश असं एका हाताने जमत नसेल तर दोन्ही हाताने तुम्ही हे पीठ छान असं चोळून घेऊ शकता। तर पीठ असं छान चोळून झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे छान असं घट्टसर मळून घेऊया। खूप जास्त घट्ट मळून घ्यायचं नाही। तर आपल्याला सुरुवातीला हे सैलसर मळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा भिजल्यानंतर हे पीठ परत घट्ट होतं। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला थोडंसं हे पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे, त्यामुळे रवा भिजल्यानंतर ते पीठ परत थोडंसं घट्ट होतं। रवा छान भिजण्यासाठी आता हे पीठ आपण झाकून बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर इथे कचोरीसाठी जे सारण आहे त्याची तयारी करून घेऊया। तर या ठिकाणी गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये मी 1 वेलची ती सोलून घेतलेली आहे, फक्त 1 हिरवी विलायची घ्यायची आहे। त्यानंतर 1 लवंग घेतलेली आहे आणि जवळपास 10 ते 12 मिरे घेतलेले आहेत। त्यानंतर गॅस ऑन करून आपल्याला मंद आचेवर हे छान असं याचा छान असा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे, त्यामुळे हे व्यवस्थित एकसारखं भाजले जातात। यामध्ये 1.5 चमचा बडीशोप सुद्धा घालायची आहे, पण माझ्याकडे बडीशोप भाजलेली आहे, त्यामुळे इथे मी बडीशोप आत्ताच यामध्ये घालत नाही। आता हे छान भाजलेलं गेलेलं आहे, तर आता गॅस बंद करून आपण हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता 2 चमचे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे 1.5 चमचा भाजलेली बडीशोप घेतलेली आहे आणि मिक्सरला अशा प्रकारे मी थोडंसं जाड भरड हे वाटून घेतलेलं आहे। आपल्याला फाईन अशी त्याची पावडर करायची नाही, तर आपल्याला जाड भरड ठेवायचं आहे, कारण ते कचोरीमध्ये चवीला खूप छान लागतं। या ठिकाणी भिजलेली डाळ पाणी नितळून घेतलेली आहे। इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे आणि भिजलेली डाळ आपल्याला 1 वाटी मोजून घ्यायची आहे। ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला जाड भरड वाटून घ्यायची आहे। नाही वाटली तरी चालेल, पण मी इथे थोडीशी वाटून घेत आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप असं जाड भरड मी वाटून घेतलेलं आहे। फक्त 3 ते 4 सेकंद हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। यानंतर आता आपण गॅसवर पॅन ठेवूया आणि पुढची प्रोसेस करूया। पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेऊया।
तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे, कारण ही डाळ वाटलेली आहे. जर गॅसची फ्लेम हाय असेल तर डाळ थोडीशी जर करपली गेली तर त्याचा फ्लेवर हा पूर्ण कचोरीमध्ये येतो. त्यासाठी आपल्याला खूप सावकाश आणि लो फ्लेमवरती 1 मिनिटभर ही डाळ आपल्याला छान परतून घ्यायची आहे. त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही, कारण आपण डाळ 2 ते 3 तास अशी छान भिजवून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही थोडंसं बेसन पिठाचा सुद्धा वापर करू शकता, पण मी मसाल्यामध्ये फुटाणा डाळ वापरलेली आहे, त्यामुळे इथे मी बेसन पीठ वापरत नाही. तुमच्याकडे जर फुटाणा डाळ नसेल तर डाळ तेलामध्ये टाकण्या अगोदर तुम्ही त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठसुद्धा घालून घेऊ शकता. तर इथे 1 मिनिटभर डाळ छान परतून झालेली आहे. तर त्यामध्ये आपण जे जाडभरड वाटून घेतलेला मसाला होता तो सुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खूप सावकाश हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, आमचूर पावडर, चाट मसाला, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. याला एक आंबट गोड तिखटपणा येण्यासाठी यामध्ये आपण चाट मसाला, आमचूर पावडर आणि लाल तिखटसुद्धा घातलेला आहे. हे व्यवस्थित मसाले आपल्याला डाळीसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत. आता मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर एखाद्या मिनिटानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा पिठी साखर घालायची आहे आणि साखरेचं प्रमाण आपल्याला हे टेस्ट करून बघायचं आहे, कारण या ठिकाणी मी सुरुवातीला अर्धा चमचा पिठी साखर टाकली, पण मला ती कमी वाटत होती, म्हणून मी परत इथे अर्धा चमचा पिठी साखर घातलेली आहे. हे सारण तुम्ही टेस्ट करून यामध्ये पिठी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. महत्त्वाची टिप्स म्हणजे या कचोरीमध्ये जर तुम्ही भाजलेले तीळ घातले तर ती कचोरी खाताना ते तीळ जेव्हा दाताखाली येतात तेव्हा त्याची चव आणखीनच वाढते. त्यामुळे तुमच्याकडे फरसाण, शेव नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे भाजलेले तीळ घालू शकता, त्यामुळे चव खूप भारी येते. तर या ठिकाणी भाजलेले तीळ या मसाल्यामध्ये मी ॲड करून घेतलेले आहेत. तर सारण थंड करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे पीठसुद्धा खूप छान भिजलेलं आहे. परत एकदा आपण हे मळून घेऊया. कचोरीचे जे सारण आहे ते सुद्धा छान असं थंड झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. यामध्ये जाडसर थोडीशी डाळसुद्धा दिसत आहे. अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर कणिकचे मी 4 भाग करून घेतलेले आहेत. त्यातला एक पिठाचा उंडा घेऊन आपल्याला अशा प्रकारे रोल करायचा आहे. त्यामुळे कचोरी बनवण्यासाठी एकसारखे पेढे आपल्याला तयार करता येतील. लहान मोठे झाले तरीही काही हरकत नाही आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व पिठाचे पेढे तयार करून ठेवायचे आहेत. त्यामुळे कचोरी बनवताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोदकासाठी आपण ज्याप्रमाणे पारी करतो अगदी तशीच आपल्याला ही पारी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जितकं सारण बसेल तितकं सारण घालायचं आहे. तुम्हाला जर सारण जास्त आवडत नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं सारण घालून ही कचोरी बनवून घेऊ शकता. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जितकं सारण यामध्ये बसतं तितकं मी घातलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे वरती आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे. हे पीठ तुम्ही काढून घेऊ शकता. जर काढायचं नसेल तर त्याच ठिकाणी प्रेस करून गोलाकार आकार देऊन अशा प्रकारे तुम्ही कचोरी बनवू शकता. ही कचोरी बघितल्यानंतर कोण म्हणेल की ही कचोरी आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. आता आपण दुसरी पद्धत बघूया. या ठिकाणी एक पेढा घेतला, तो अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ करायचं नाहीये. तर अशा प्रकारे मी लाटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. खूप जास्त पातळ असं लाटलेलं नाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला जितकं बसेल तितकं सारण घालायचं आहे आणि मोदकाप्रमाणे पुढची प्रोसेस करायची आहे. आणि एक्स्ट्राचं जे पीठ वरच्या बाजूला येतं ते पीठ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. खूप जास्त पीठ वरच्या बाजूला असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं असेल तर तिथल्या तिथे प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कचोरीचा आकार द्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा अशी कचोरी घरी बनवू शकता. कचोरी बनवून झाली तर गॅसवर आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल आपल्याला सुरुवातीला गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. मीडियमसुद्धा ठेवायची नाही. लो फ्लेमवरती आपल्याला कचोरी अगदी सावकाश तळून घ्यायची आहे, कारण ही कचोरी आपण
गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे आणि ती खूप जास्त दिवस क्रिस्पी, कुरकुरीत आणि खुसखुशीत राहण्यासाठी आपल्याला खूप सावकाश तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम जर तुम्ही मीडियम ठेवली किंवा हाय केली किंवा खूप जास्त तेल तापलेलं असेल तर ही कचोरी वरच्या बाजूने खूप छान रंगावर तळली जाते, पण आतून कचोरी तशीच कच्ची राहते आणि ती लगेचच मऊ पडते। त्यासाठी आपल्याला इथे ती काळजी घ्यायची आहे। कचोरी बनवायला वेळ लागत नाही, पण ती तळण्यासाठी आपल्याला इथे वेळ द्यावा लागतो। ही कचोरी तळण्यासाठी 1.5 ते 2 मिनिटं लागतात। तुम्ही इथे बघू शकता याचा टेक्स्चर अगदी मार्केटमध्ये जशी मिळते अगदी तसाच आलेला आहे। त्यामुळे आता तुम्ही मुलांना खाण्यासाठी घरच्या घरी सुद्धा असे पदार्थ बनवून ठेवू शकता। तुम्हाला जर तेलामध्ये डायरेक्ट अशा प्रकारे कचोरी तळायची नसेल तर अशा झारीमध्ये कचोरी ठेवून घ्यायची आहे आणि ही तेलामध्ये ठेवून मंद आचेवर छान एकसारखी तुम्ही तळून घेऊ शकता। त्याची बाजू मात्र आपल्याला सतत पलटत राहायची आहे, त्यामुळे ते चारी बाजूने एका रंगावर तळले जातात। तुम्ही इथे बघू शकता 1-2 मिनिटानंतर कचोरी अगदी मार्केटमध्ये मिळते अगदी तशाच रंगाची, टेक्स्चरसुद्धा तसाच आलेला आहे। त्यानंतर राहिलेली कचोरीसुद्धा इथे मी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे। तीसुद्धा छान अशा रंगावर आपण परत तळून घेऊया। तुम्ही प्रवासाला जाताना स्नॅक्सचे पदार्थसुद्धा खूप सोबत घेता, अशा वेळी असे प्रकारसुद्धा तुम्ही घरच्या घरी बनवून फ्रेश असे सोबत घेऊन जाऊ शकता। त्यामुळे तुम्हाला मार्केटमधून विकत आणायची सुद्धा गरज नाही। तर अशा प्रकारे इथे कचोरी तळून झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता मार्केटमधली कचोरीसुद्धा यापुढे फेल होईल इतकी चवीला भन्नाट झालेली आहे। ही कचोरी बनवल्यानंतर कोणालाही ओळखता येणार नाही की ही कचोरी आपण घरी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर ही गव्हाच्या पिठापासून बनवली आहे, यावर विश्वासच बसणार नाही। आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही मिनी कचोरी किती खुसखुशीत झालेली आहे। तर तुम्ही ते बघू शकता। तर अशा प्रकारे आपली सर्व कचोरी बनवून झालेली आहे आणि ती छान अशी थंडसुद्धा झालेली आहे। तर आपण आता या जारमध्ये ही कचोरी भरून घेऊया। तर अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्नॅक्सचे प्रकार बनवून अशा प्रकारे स्टोअर करून ठेवले तर तुम्हाला बाहेरून कुठलेही प्रकार मुलांसाठी विकत आणायची गरज नाही। तुम्ही तुमच्या हाताने फ्रेश असे स्नॅक्सचे प्रकार तुमच्या मुलांसाठी बनवून देऊ शकता, तुम्ही सुद्धा खाऊ शकता। तर ही कचोरी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा या कचोरीपासून कचोरी चाटसुद्धा बनवून खाऊ शकता। तर ही कचोरी बघितल्यानंतर मार्केटची सुद्धा कचोरी फेल होईल इतकी खुसखुशीत आणि याचा टेक्स्चर बघितल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की ही कचोरी आपण घरी आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे। मग कधी करून बघताय अशी खुसखुशीत मिनी कचोरी? तर ही कचोरी बनवल्यानंतर ती कशी झाली होती ती कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर प्रियंकाज मराठी किचन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे माझ्या चॅनलवर येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। परत भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।